तर मोटर्सचा पण खूप परिणाम होतो. आता जुन्या मोटर्स आहेत ना, या म्हणजे ट्रान्सफॉर्मर आणि एपीएफसी एवढ्या नाही वापरल्या जात, पण बऱ्याच ठिकाणी तरी पण वापरल्या जातात. नाही परत तेच, किंवा कोणाची तरी मोटर आहे, कोणातरी क्रशर बंद झाला आहे, किंवा कोणतरी जो वाइंडिंग करायला माणूस आला आहे, तो माझी मोटर घेऊन गेला ऑलरेडी आणि त्याने मला दुसरी मोटर आणून दिली. मग अगेन सर प्रॉब्लेम हाच आहे ना, आज मोटरमध्ये पण खूप टेक्नॉलॉजी फॉरवर्ड झाली आहे. बरेचसे लोकांना प्लांटच जुना घेतात. आता इनिशियल कॉस्टिंगचा इश्यू असतो म्हणून प्लांट जुना घेतात, पण तिकडे पण हा प्रॉब्लेम येतो. मोटर सगळ्या जुन्या असतात. मोटर्स एकदा वाइंडिंग झाली असेल ना, फॉर एक्झाम्पल मध्ये आम्ही एक ऑडिट केलं होतं, 50 HP मोटर होती, 2 वेळा वाइंडिंग झाली असं त्याने सांगितलं. आम्ही त्यानंतर जेव्हा ऑडिटमध्ये ते चेक केलं ना, 50 HP मोटर होती, ती 70 HP मोटर झाली आहे. म्हणजे करंट त्याचा एवढा वाढला, पण त्याचा आउटपुट तेवढा नाही वाढतं ना, पण करंट तुमचा ऑलमोस्ट 40% वाढलाय. कन्झम्पशन वाढलं. तुम्ही फिजिकली बघताय की ही मोटर 50 HP आहे, पण ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही ऑडिट करताय, त्याचा करंट घेताय, तेव्हा तो 70 HP मोटर एवढा करंट घेतोय. पण का घेतोय तेवढा? सर वाइंडिंग जेव्हा करतात ना, तेव्हा ती मोटरची वाइंडिंग ही जाळून काढली जाते. त्यामुळे तुमच्या कोर मधलं इन्सुलेशन निघून जातं, तुमचे लॉसेस वाढतात आणि त्यामुळे तीच मोटर तुम्हाला जास्त करंट घेते. म्हणून मी तर सगळ्यांना सांगतो, मी स्पेशली क्रशरवाल्यांना, की एक वाइंडिंग झाली तर नंतर मोटरला नका हात लावू, आणि ती वाइंडिंगची परिस्थिती येऊ नये म्हणून तो ट्रान्सफॉर्मर OLTC वापरा. जर कॉन्स्टंट व्होल्टेज आला तर तुम्हाला मोटर चेंज करायची गरज लागत नाही.